नाही थांब, तुला पहिलं प्रायमर दाखवायचं, पहिलं प्रायमर लावायचं असतं. हे प्रायमर मी आता लावणार आहे. जवळ घे, जवळ घे. हे भगवान वाचवते मला. फेकलं पसारा तुम्ही घर मांडलंय मेकअपचा. गाईस बघू शकता हिने काय वाट लावले. अगं चेहरा माझा हलतोय तुझ्या ब्रशने. कलर चूज केलाय तो आता तो. वा सिंचन नको बनवू दे मला. हे माझ्या जिंदगीमध्ये पहिल्यांदा बघतीये मी. तो मला कोम करायला लागणार आहे. कसं दिसतंय गाणी युट्यूब फॅमिली, तुम्ही बघत आहात पायल शिंदे डेली ब्लॉग. आज मी घेऊन आली आहे माझी बहीण काव्या शिंदे. ती माझ्यावर आज मेकअप ट्राय करणार आहे. बघूया तिच्यामध्ये किती मेकअपचा टॅलेंट भरलाय. तर तिला ही माझी मेकअप किट दिलेली आहे. बघूया या मेकअपची किती वाट लावते ती. वाट नको लावू दे, माझ्या चेहऱ्याची वाट नको लावू दे. असं पावडर लावायचं. हे एवढंच आहे. हे जे 4 ब्रश आहे त्याच्यामध्ये काम करते. पहिलं पावडर कोण लावतो? फाउंडेशन लावायचं असतं. कुठे फाउंडेशन? फक्त तरी मेकअप मध्ये काय काय दिलंय मी तुला. नाही थांब, तुला पहिलं प्रायमर दाखवायचं, पहिलं प्रायमर लावायचं असतं. हे प्रायमर मी आता लावणार आहे. जवळ घे, जवळ घे. हे प्रायमर मी आता लावणार आहे. जे की तुटलेल्या भगवान वाचवते मला. जे की तुटलेल्या आल्यात मध्ये आतमध्ये मी बघा. हे ढक्कन कुठे गेलं? फेकलं चेहरा गरम गरम झाला. हा मला माईक लावायचं राहिलं. काही बाई आहे. थांब थांब थांब. आता माझ्या फेसवरती प्रायमर लावलंय. आता बघूया सेकंड स्टेप तिचा काय असेल. काय लावायचं? तू बघ तुला जे काय म्हणतात त्याला? फाउंडेशन. फाउंडेशन लावणार आहे मी आता. हे सगळं तुझा पसारा तुम्ही घर मांडलंय मेकअपचा. मम्मी एवढं लाव दे. हे ढक्कन लाव. आज काय झालंय मला माहिती नाही पडत. मला गाईस माझा दिवस खराब चालू आहे ना. आज मी मेकअपच घेतलं. ही नवी बॉटल मी जिंदगीमध्ये वापरली नाही. गाईस बघू शकता हिने काय वाट लावले. एक बाजूला लावले हे आका चेहरा पडलाय माझा. पण नीट तर लावायला पाहिजे की नाही. आता ब्रश असं दिवालवरती पेंटिंग करते तू. बे खवडावायचं नाहीये. तर तू तुझं वर बंद ठेव ना. आता मी ही पावडर लावणार. अगं चेहरा माझा हलतोय तुझ्या ब्रशने. अरे प्रेमाने करायचं असतं. तर तू अशी बस ना माझ्याकडे फिरून. मग आपण दिसणार नाही तिथे. आता मी पावडर काय माझा हा गलत डिसिजन नाहीये मेकअपचा. तर मी पावडर लावून घेतलंय. मी हे आय शॅडो लावतोय. आय शॅडो पॅलेट मधून आय शॅडोज लावतीये. मी आय शॅडो पॅलेट मधून आय शॅडोज लावतीये. करायला कलर लावणार आहे आज. खाली कोणत्या कलरचा? वाच. मला नाही येत. नाही इंग्लिश वाचायला लागा. डॉल. तर मी लावणार आहे डॉल फेस कलर. बाय द वे तुम्ही काय विचार केलास की मला काय बनवणार आहेस या मेकअपने? मी थोडं धीरे कर. माझ्या डोला फोडते. मी तुला एक डॉल बनवणार आहे. तू पांडाला डॉल बनवणार आहे? मी ऑलरेडी पांडा दिसतीये ना. तू मला डॉल बनवणार आहे. ऍक्च्युली ते हाताने लावायचं असतं. कसं? ते ब्रश जुने झाले. हा असं लावायचं तर हातात येतं. लागलं ना. तर मी हे अजून लावतोय कारण की तिचं ते न्यू आहे तर ते निघत नाहीये. काय एक दुसरी पॅलेट ही घेतलेली आहे. आता बघू ह्याच्यामध्ये कोणता शेड आहे. मी डिसाईड केलं हे तर नकोच झरमारी आहे. बापरे लगेच आता ब्लॅक कलर चूज केलाय तर आता तो. वा फोडून टाकतो सगळं मेकअप. हो बापरे डार्क आहे. चालेल. तर मी हे पण लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता काही कशी वाट लावले. हे काय आहे? हे नको लावस तू. हे काजल दिसशील तू नक्की मला वाटतंय. पहिलं कोम कर. म्हणजे कोम दिलाय बघ त्या ढक्कनला. तुझे आयब्रोला अडविक्री झाले. अडविक्री झाले. सिंचन नको बनवू दे मला. हे बा बताजी.
आयब्रोला हाताने पुसतीये. हे माझ्या जिंदगीमध्ये पहिल्यांदा बघतीये मी. एक तर माझ्या आयब्रो मध्ये 4 केस, त्याला पण ती पुसतीये, ड्रॉ करतीये, कळत नाही मला. यो अरे भगवान, ए मेकअप ब्रश आहे हा, तो फाउंडेशन ब्रश आहे. एक साईडची पातळ झालेली आहे, एक साईडची जाड झालेली. तू तशीच आर्टिस्ट आहे गाईज, बघू शकता मी सस्ता आर्टिस्ट. ओ गॉड, मला टेन्शन आलं की हा चेहरा मला कॅमेरामध्ये दाखवायला लागणार आहे. माझ्या थोबड्याची तर वाट लावली मला. तू काय सॉफ्ट टॉय समजतेस का? इकडे तिकडे दबाव दबाव. यार हे काय करायचंय? हे आयलॅश करतात. करू? हा, हे तर यूज करता. हा, असं ना होते. असं नाही, मग कसं करायचं तुम्हाला दाखव. असं वापरायचं, हे कसं राहायचं आणि असं दाबायचं, असं तसं एकदम स्लो. पण झालं बस, झालं एवढं बस, झालं हे झालं. तू बघितलं चालेल, पण काय दिसलं नाही एवढं डोळू. बस थोडस दाबायचं, माझ्या डोला येईल, थोडस दाब बस एवढं. तू वाट लावलं ना काय, छानच दिसते. त्याचं ढक्कन लाव, त्याचं जे आहे माझ्या बचाकुचा मेकअप, माझ्या सस्ता मेकअपची वाट लावतीये. स्टिक लावतात असेच. घासवर हा, बाहेर निघाले. ते जोकरवाला असतात ना, माहिती आहे, करत आहे ना. तर मी तसंच करते. ते माहिती इथं थोडी अशी चमकी चमकी लावतात तिला. गाईस तुम्हाला काय वाटतं, तिच्याकडनं मला नेक्स्ट टाइम मेकअप करायला पाहिजे? कारण की मला तुझा थोबडा ऑलरेडी बिघडवून ठेवलाय मी, पण मला अजून जास्त नाही बिघडवायचा. बरोबर आलं, तू हसतेस. बरोबर झालंय, बरोबर झालं. ए भगवान, मला माझे डोळे उघडायचे आहेत यार. इथं असं कर, नाक पातळ करायला लाव. ते नाही आपल्याकडे, कॉन्टॉर नाही आपल्याकडे. नाही. भगवान, ये मेकअप आर्टिस्ट जबरदस्ती करतीये मला. बस खोलू मी? नाही, रेडी आहे मी नाही अजून नाही. अरे यार, कवा रेडी होईल मी? अशी जर बाहेर गेलो ना, कुत्र भुंकतील माझ्यावरती. बड्डाप ना, हे बाहेर निघाले ती बघ काढायची. मी गालला हात लावून देत नाही, मग तू हातात मारून घेते. फायनल टच बॅग या एक ब्रशने अख्खा जिंदगीचा मेकअप झालाय माझा. तर तू डोळा खोलू शकते. 2000 years later. हे माझ्या आयब्रोचं काय केलंय तू? हे काय लावलंय? सिंचन पण चांगलं दिसत. लिपस्टिक तर दिसत नाहीये, लावली आहे का नाही? लावली आहे की लय डेंजरस दिसते गाईज आहे माझा मेकअप. दिसते आता जरा जराशी. गाईज, कावेरीचा मेकअप संपवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा मेकअप मला नक्की सांगा. सिंचन लुक पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता. बाय.